भारी आहे ना. आमचे जे नेबर्स आहेत त्यांच्या गाड्या आहेत, म्हणजे घरीच असतील ते. नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज व्हिडिओ स्टार्ट केल्या तुम्हाला माझी स्माइल एकदम मोठी दिसत असेल, कारण की तेवढी खुश आहे मी की आज आपण करणार आहोत आपल्या घरचं जे पीच ट्री आहे त्याचं हार्वेस्टिंग. म्हणजे आज आपण पीचेस तोडणार आहे आणि ह्या दिवसाची आम्ही खूप जास्त वाट बघितलेली आहे. जेव्हा आम्ही हे घर घेतलं तर त्याच वेळेस आम्ही ठरवलं होतं की घरामध्ये बॅकयार्ड आहे, फ्रंट यार्ड आहे, तर खूप छान अशी फ्रूट ट्रीज आपण लावूया. तर तसंच खूप सारे फ्रूट ट्रीज घरामध्ये लावलेले आहेत. तर खूप जण हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असतील माझा, तर त्यांच्यासाठी इन्फॉर्मेशन म्हणून शेअर करते की आम्ही सदर्न कॅलिफोर्नियामध्ये राहतो, सॅन डिएगो या शहरामध्ये. आणि इथे ना पीचेस, प्लम्स, फिग्स हे इतके छान वाढतात. इथलं जे वातावरण आहे ते या झाडांसाठी खूप जास्त पूरक आहे. तर आम्हाला घरामध्ये पीच ट्री लावून 1.5 ते 2 वर्ष झालेले आहेत. इथेच आहे पीच ट्री माझ्या मागे. आणि मध्यंतरी जेव्हा पीचेस थोडेसे म्हणजे काय म्हणूया पिकायला आले होते, पिकले नव्हते, पण त्याचा कलर थोडा चेंज व्हायला लागला होता. तर त्यावेळेस पक्षी आणि खारी एवढे पीचेस खायचे आणि पाडायचे खाली, आणि त्यावेळेस ते पिकलेले पण नसायचे, तर मग वाया चालले होते पीचेस. तर म्हणून मग आम्ही त्याला ही नेट घातलेली आहे. आणि तसं मी व्हिडिओमध्ये मध्यंतरी एकदा शेअर सुद्धा केलं होतं. आणि आता एकदम छान पीचेस पिकलेले आहेत. तुम्ही जरा जरी बॅकयार्ड मध्ये एक फेरफटका मारला तरी खूप छान असा पीचेसचा सुगंध येतोय, आणि दॅट मीन्स की पीच म्हणजे रेडी झालेले आहेत. तर पहिल्यांदा आता मी आणि चेतन मिळून हे काढतो, कारण की ह्याला शिडी लावून व्यवस्थित वरती हे ओढून काढावे लागेल हे ट्री नेट, नाही तर मग पीचेस पडतात आणि एकदा का खाली पडले की खराब होतात. पण हार्वेस्टिंग करण्यापूर्वी आपण एक छानसा असा फर्निचर आयटम रिसेंटली आपल्या बॅकयार्ड मध्ये ऍड केलेला आहे, तर तो तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. अगदी क्विकली शेअर करते आणि त्यानंतर आपण हार्वेस्टिंग करूया. सगळ्यांना माहितीच आहे मला बॅकयार्ड किती आवडतं, आणि बॅकयार्ड मध्ये बसायला आणि गार्डनिंग करायला खूप जास्त आवडतं. सो ऑलरेडी आमच्याकडे हा छानसा असा सेटअप होताच, पण रिसेंटली मला यिटा होम नावाच्या कंपनीनी एक छानशी अशी चेअर पाठवलेली आहे, एक चेअर. तर ही चेअर आहे ती. जसेही मी चेअर ऑर्डर केली वेबसाईटवरती, लगेचच 3 ते 4 दिवसांमध्ये चेअर घरी आली होती. पॅकेजिंग एकदम छान होतं, आणि त्याच्यानंतर ओपन केलं तर सगळ्या वस्तू अगदी व्यवस्थित इंटॅक्ट होत्या आणि खूप कमी वस्तू होत्या, म्हणजे खूप कमी पार्ट्स होते. त्याचबरोबर हे बुकलेट सुद्धा होतं, ज्याच्यामध्ये सगळी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली होती की असेंबल कसं करायचं. सुश्रुत आणि चेतननी मिळून ही छानशी चेअर असेंबल केली, अगदी मी म्हणेन 15 ते 20 मिनिटांमध्ये. आणि कुशन वगैरे ठेवण्याचं जे काम आहे ते मी केलं. बेस्ट पार्ट म्हणजे कुशन हलू नये यासाठी मागे फिक्स करण्यासाठी अशी सोय सुद्धा दिली आहे त्यांनी. छान अशी चेअर आहे आणि एकदम स्टर्डी मटेरियलनी ही चेअर बनवलेली आहे. हे जे कुशन आहे ते बरोबर 6 इंचेस पेक्षा जास्त कुशन आहे, म्हणजे बसण्यासाठी वगैरे खूप जास्त कम्फर्टेबल आहे. हात टेकण्यासाठी सुद्धा छानसं असं कम्फर्टेबल प्लेस आहे, हँडरेस्ट आहे. त्याचबरोबर मागे टेकण्यासाठी सुद्धा छान असं कुशन आहे. आणि असं हे छान एगशेल मध्ये बसून कॉफी पिण्याची खूप वेगळीच मजा आहे. तर ह्याचे जे फीचर्स आहेत ते क्विकली तुमच्याबरोबर शेअर करते. सगळ्यात पहिला म्हणजे हे खूप जास्त स्टर्डी मटेरियलनी बनवलेलं आहे. दुसरं म्हणजे की ह्याचे जे सगळी डिटेलिंग आहे ती हँडमेड आहे, म्हणजे हँडमेड आहे हे, त्यामुळे ते जास्त स्पेशल आहे. तिसरी अशी डिटेलिंग आहे की ह्याचं जे कुशन आहे ते खूप जास्त सॉफ्ट आणि कम्फर्टेबल आहे. सो तुम्ही कम्फर्टेबली चेअरमध्ये बसू शकता. त्याच्यानंतर हे जे सगळं मटेरियल आहे, म्हणजे कुशन म्हणा किंवा हे डिझाईन म्हणा, ते सगळं फेड प्रूफ आहे, वॉटर प्रूफ आहे. त्यामुळे ही जी चेअर आहे एक्सेल चेअर, ते तुम्ही इनडोअर पण ठेवू शकता, आउटडोअर सुद्धा ठेवू शकता. तर दॅट इज द बेस्ट पार्ट. म्हणून मला ही आउटडोअर मध्येच ठेवायची होती, कारण की इथे बसून मस्त कॉफी पिण्याची मजा वेगळीच आहे. त्याचबरोबर छान इथून नेचर एन्जॉय करता येतं, बर्ड्स दिसतात, आणि ते सुद्धा कोझी आणि कम्फर्टेबल अशा या एक चेअर मध्ये बसून. तर आता
मस्त आम्ही इथे बसून कॉफी एन्जॉय करणार आहोत. पण तुम्हाला जर का इटा होम वरनं ही चेअर ऑर्डर करायची असेल तर नक्की तुम्ही इटा होमची वेबसाईट चेक करा. आणि इटा होम वरती फक्त एवढंच फर्निचर नाहीये तर घरातल्या घराबाहेरच्या अनेक वस्तू तुम्हाला इटा होम वेबसाईट वरती मिळतील आणि ते सुद्धा एकदम रिझनेबल रेट मध्ये. इटा होमनी आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीसाठी स्पेशल एक कुपन कोड दिलेला आहे. तर तो कुपन कोड इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल. त्याचबरोबर त्याची जी डायरेक्ट लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतेच. तर कुपन कोड यूज करून तुम्ही या डिस्काउंटचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता. सो नक्की ही वेबसाईट चेकआउट करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली. मला असं वाटतंय आज आपले 50 तरी पीचेस निघतील. 45 माझा गेस आहे 30. अच्छा, चेतनचा गेस आहे 30, माझा आहे 40. 35 करू का? बघूया आता किती येतात. एकदा का हार्वेस्ट केल्यावरती कळेलच तुम्हाला. तर हे बघा, हे पीच जे आहे ते झाडावरनं पडलं होतं आणि त्या नेटमध्ये अडकलं होतं. त्यामुळे एकदम व्यवस्थित आहे, जमिनीला बिलकुल टच नाही झालेलं. आणि कलर कसला आलाय बघा, एकदम रेड कलर आलेला आहे. तर आता तुम्हाला दाखवते झाडावरती पण किती छान पीचेस लागलेत. आणि स्क्विरल्स आणि बर्ड्सने कसे पीचेस खाल्लेत ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. या तर पहिल्यांदा तर बघा की झाडाला किती मोठे मोठे पीचेस लागलेत. हे बघा, साईज बघा पीचचा केवढा मोठा झालाय ना, डाळिंबच वाटतं. आणि इथं बघा वरती खूपच सुंदर झालेत पीचेस. आणि मला वाटलं पण नव्हतं माहितीये. जर का तुम्ही 1 वर्षापूर्वी बघाल, 1 वर्षापूर्वीच मी म्हणेन, तर पीच ट्री लिटरली माझ्या खांद्यापर्यंतच होतं, एवढंच होतं पीच ट्री. आणि आता बघा केवढं उंच झालंय. 8 फूट 10 फूट झाले ते. आता मस्त मोठं उंच झालंय आणि फळं पण भरपूर लागलेली आहेत. तर जेव्हा आम्ही हे पीच ट्री आणलं होतं त्यावेळेस ते 2 वर्षाचं होतं पीच ट्री ऑलरेडी, 2 ते 2.5 वर्षाचं. आणि आता घरी लावून म्हणजे इथे लावून झालेले आहेत 2 वर्ष. सो असं जर का कॅल्क्युलेशन केलं तर हे 4 वर्षापर्यंत अराउंड 4 इयर्स असं झाड आहे हे. आणि ह्याला ऑलरेडी एवढी फळं लागलीत. हे आहे एव्हाज प्राईड पीच आणि लेबल तेव्हापासून लावलेलंच आहे जेव्हापासून झाड आणलंय. तर जेव्हापासून या झाडाला लास्ट 4 मंथ्स पासून जेव्हापासून पीचेस दिसायला लागले अगदी छोटे छोटे ग्रीन कलरचे, तेव्हापासून सियाना शौर्य वाट बघतायत कधी एकदा पीचेस तोडता येतील. सो आता त्यांना बोलवते, सियाना शौर्य या, आपल्याला पीच हार्वेस्टिंग करायचंय. हे बघा, हे जरासं खराब झाले, बर्डनी खाल्लेलं ना, हे काढून टाकायचंय. हे खराब झाले, बर्डनी खाल्लंय. बाकीचे चांगले ते काढायचेत आता. चल सिऊ, तुझा एक फोटो काढायचा का पटकन? तो सियाना शौर्यनी ऑलरेडी एक पीच तोडलंय, आता मी तोडून घेते. हे बघा, भारी आहे ना, केवढं मोठं आहे. आणि हे एवढं पिकलंय की मी आता तोडताना जराशी काडी लागली त्याला. ते ऑलरेडी ओपन होतंय, म्हणजे ऑल पीचेस आर ऑलमोस्ट डन. अरे वा, व्हेरी गुड. Twisting is the best way to take off a peach. सगळ्यात बेस्ट काय आनंद आहे माहितीये मला की सियाना शौर्यनी आमच्या दोघांच्या सोबत हे झाड लावलंय. त्यानंतर त्याला पाणी घातलेलं आहे आणि त्याचबरोबर ते वाढताना पाहिलंय, त्याला फळं येताना पाहिलेत, फळांचा कलर चेंज होताना पाहिलंय आणि आज ते दोघं हार्वेस्टिंग करतात. तर मला एवढा आनंद होतोय ना की तर माझ्या आजोबांनी त्यांना शेतीची खूप जास्त आवड होती आणि त्यांनी मला शिकवलं. माझ्या बाबांनी मला शिकवलं शेतीबद्दल, माझ्या काकांनी मला शिकवलं, कारण की या सगळ्यांना माझ्या घरामध्ये सगळ्यांना शेतीची प्रचंड आवड आहे. आणि म्हणूनच मला गार्डनिंगची एवढी आवड आहे, फळझाडं वाढवण्याची एवढी आवड आहे आणि ती आवड मी अमेरिकेत सुद्धा जोपासू शकते. तर खूप छान वाटतं. आणि आता माझी मुलं सुद्धा तेवढ्याच आवडीने ह्या सगळ्या गोष्टी करतात, तर खूप छान वाटतंय. हे बघा, पीचेसची बास्केट ऑलरेडी भरत भरत चालली आहे. सियाना शौर्य एक एक तोडतात
तर मी आता थोडंसं लक्ष देते त्यांच्याकडे, कारण की काही काही कच्ची आहेत, काही काही थोडी म्हणजे अजून थोडे दिवस जरी झाडावर राहिली तरी चालतील. सो आम्ही हे कट करून घेतो सगळी पीचेस. मी ते कॅमेरा लावते, चेतनना सुद्धा पीचेस हार्वेस्ट करायचे, तर साईडला मी ट्रायपॉडवर कॅमेरा लावतो आणि सगळे पीचेस आता कट करून घेतो. तर आज आपण एवढे पीचेस हार्वेस्ट केलेले आहेत आणि अजून काही पीचेस आहेत. बघूया आता किती झालेत. जसं मी म्हटलं काउंटिंग करायची आहे. चेतनने आय थिंक 30 का 35 बोललं होतं, राईट चेतन? आणि मी बोललेलं 40 to 45. तर लेट्स सी कोणाचा आकडा जवळ येतोय ते बघूया. क्लोजेस्ट गेस कोणाचा आहे? केवढे भारी दिसतात ना, खूपच भारी असं वाटतंय दुकानातूनच आणले. एवढा व्हायब्रंट कलर आहे असा. सियाना काउंट करतीये. 1 2 3 4 35 36 37. हे चुकून निघाल. सो 37 इथे आहेत आणि अजूनही 8 तिथे ठेवली आहेत चेतननी, ज्याला पक्ष्याने खाल्लंय. तर एवढे सारे पीचेस. तर कोण जिंकला आता तुम्हीच कमेंट बॉक्स मध्ये. जिंकलीस ना तू. 40 ते 45 म्हणलेलं, 37 निघाले. ऍक्च्युली बरोबर 45-40 निघाले असतील. तिकडे पण ठेवले आणि अजून 10-15 झाडावर पण आहेत. पहिल्यांदा हे जे पीचेस आहेत ते मी थोड्या वेळ देवाच्या इथे ठेवते. ह्याच्या आधी सुद्धा आम्ही थोडे 1-2 पीचेस तोडले होते आणि ते ऑलरेडी आम्ही देवाजवळ ठेवले वगैरे होते, पण आज आता खूप तोडलेत, तर म्हणून मग थोड्या वेळ. आणि ना माझ्या फ्रेंड्ससाठी मी देणार आहे, नेबर्सना पण देणार आहे. खूपदा ना मला कमेंट्स येतात की ताई तुझे नेबर्स कोण आहेत आणि तुमचं नेबर्सशी बोलणं होतं का? तर आमचे जे नेबर्स आहेत ते अमेरिकन आहेत आणि आमचं बोलणं होतं जेव्हा केव्हा ते बाहेर असतात, आम्ही बाहेर असतो, तर त्यावेळेस बोलणं होतं. आणि त्यांना सुद्धा लहान मुलगी आहे, तर कधी कधी त्यांची मुलगी खेळायला वगैरे पण येते, म्हणजे बाहेर घराच्या समोर ती पण खेळत असते आणि सिया शौर्य पण खेळत असतात. तर त्यावेळेस मग आमच्या थोड्याफार गप्पा वगैरे होतात. तर मग आता त्यांना सुद्धा पीचेस देणार आहे. सियाना इथे पाणी पिते, तिचा आवाज येत असेल तुम्हाला, तर त्यांना सुद्धा आता पीचेस देणार आहे. आणि माझी एक कम्युनिटीमध्ये मैत्रिणी सुद्धा राहते, तर तिला सुद्धा पीचेस देणार आहे. अजून 2 मैत्रिणी आहेत, त्यांना मी मेसेज केलेला आहे. तर त्या आज येतील संध्याकाळी किंवा उद्या येतील. आता खूप लेट झाला ऍक्च्युली, बहुतेक तरी उद्याच येतील. तर पहिल्यांदा त्या दोघींसाठी मी पीचेस हे बाजूला काढून घेते, म्हणजे माझी नेबर आणि माझी मैत्रीण दोघींसाठी पीचेस बाजूला काढून घेते आणि मग त्यानंतर आपण पण टेस्ट करूया पीचेस कसे आहेत ते. चला. आमचे जे नेबर्स आहेत त्यांच्या गाड्या आहेत, म्हणजे घरीच असतील ते. आता ऑफिस पण सुटलंय त्यामुळे घरी आले असतील. तर बघूया. मी ऑफकोर्स त्यांना कॅमेरामध्ये घेणार नाही, कारण की त्यांची प्रायव्हसी नाही आपण हे करू शकत, पण व्हिडिओ चालू ठेवेन मी, सो दॅट तुम्हाला कळेल की मी त्यांना देते ते. तर ह्यांच्या घरात पण बघा किती छान गुलाब वगैरे. ह्यांच्याकडे खूप मोठा डॉग आहे, तर ते बापरे सरडा. तर ह्यांच्याकडे खूप मोठा डॉग आहे, तर ते ओरडते. आता बेल वाजवली की ते ओरडणार. आलो, मला त्याची खूप भीती वाटते. Me too. Hi, I'm your neighbor. Is your mom or dad home? No, they're on a trip right now. It's just me and my sister. Oh, is it? Okay, no worries. So here are some peaches. We harvested our peaches today. So that's right. Enjoy. Thank you. Thank you. You're welcome. Okay. Yeah. Thank you. Yeah, welcome. ते ट्रिपला गेलेत म्हणे. हो का? बहुतेक एरोप्लेननी म्हणजे फ्लाईटने गेलेत. तर म्हणून मग त्यांच्या सगळ्यांच्या गाड्या बाहेर आहेत. तर म्हणे मी आणि माझी बहीण फक्त आहेत आणि ठीक. मी त्या मुलाला पहिल्यांदाच बघितलं. ऍक्च्युली त्यांना 5 मुलं आहेत, सो मी सगळ्यांना बघितलं नाहीये. 3 जणांना बघितलं आतापर्यंत. 2 मोठे आहेत, तर ते मोठे मुलं राहिले तिथे. तर म्हटलं तुमच्या बरोबर पण शेअर करूया की पीचेस कट करून आम्ही ऑलरेडी 1-2 खाल्ले वॉश करून, आणि म्हटलं तुमच्या सगळ्यांबरोबर पण शेअर करते की कसे आहेत ते पीचेस. हे बघा, हे फुल पिकलेलं आहे. असं आहे पीच, आणि ही पीचची बी आतमध्ये. टेस्ट करते.
एवढं मस्त आहे. ऑर्गॅनिक स्वतःच्या बॅकयार्ड मधलं पीच भारीच लागणार कोणाला. त्याच्या आणि ऑर्गॅनिक ह्याच्यासाठी कारण आपण त्याच्यावर काहीही टाकलेलं नाही एक्स्ट्रा. ऍब्सोल्युटली काही नाही. फक्त आय गेस आपण ते काय शेणखत टाकलंय. शेणखत घातलंय. Yeah. 2 वेळा घातलंय 4-4 महिन्याच्या अंतराने. बस तेवढंच. बाकी काही एक्स्ट्राचं ऍड केले नाही. तर तुम्ही सगळी सुद्धा या पीचेस खायला. एवढे बास्केट भरून पीचेस आहेत. आय विश की तुमच्या सगळ्यांबरोबर मी शेअर करू शकले असते. आजचा हा व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केला आणि नेबर्सना देऊन आले. पण माझी जी दुसरी मैत्रीण आहे कम्युनिटीमध्ये राहणारी ती नाहीये घरी. ती म्हणली 15-20 मिनिटात मी घरी येईन आणि मग तुला सांगेन. तर मग थोड्या वेळाने जाऊन तिला सुद्धा देऊन येईन. तिची बॅग इथे भरलीच होती. हा तिथे ठेवली आहे. तर तिची बॅग पण भरून ठेवलेली आहे पीचेसची. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला हार्वेस्टिंगचा हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.